पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं। सलग तिसऱ्या दिवशी पाण्यानं वेढलेल्या पालघरमध्ये आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांची धाव। मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत, नदी नाले तुडुंब। राम मंदिरातल्या दान चोरी विरोधात आंदोलन चिरडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीची अफवा पसरवली। काँग्रेसचा गंभीर आरोप। नाशिकमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा हवामान खात्याचा अंदाज फोल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महायुतीत सहभागी होण्यासाठी चाचपणी। जयंत पाटील आणि तावडेंची भेट, सूत्रांची माहिती। तर महायुतीत कोणताही नवा पक्ष येणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। लोहगड हत्याकांड प्रकरणात नवी चक्रावणारी माहिती समोर। सिया आणि तिचा प्रियकर चेतननं 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याची माहिती। हत्येसाठी वेब सिरीजचा अभ्यास केल्याचाही अंदाज। एसआयटीचा अंतिम अहवाल आल्यानंतर सर्व आरोपांची उत्तरं देणार। राम मंदिर दान चोरी प्रकरणात चंपत राय यांची प्रतिक्रिया। आपलं जीवन म्हणजे खुलं पुस्तक असल्याचं सांगून फेटाळले आरोप। विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेल्या वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेनं। तुकोबांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान, तर पैठणमधून एकनाथांची पालखी निघाली।